नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। सध्या बकासूरची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे। त्याचबरोबर बकासूरबाबत अनेक चुकीच्या बातम्या ह्या देखील व्हायरल होताना पाहायला मिळतात। नेमकं त्यामागील सत्य काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी आत्तापर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका। तर मित्रांनो, काही काळापासून यूट्यूबवरती किंवा सोशल मीडियावरती या बातम्या पसरत आहेत की बकासूरचा परफॉर्मन्स हा कमी झाला। बकासूर काही शर्यतीमध्ये हा चांगल्या प्रकारे पाहू शकला नाही, कुठे गट पास होऊ शकला नाही, अशा प्रकारच्या या बातम्या सोशल मीडियावरती व्हायरल झाल्या। त्यानंतर काही यूट्यूब चॅनलनी अशा प्रकारचा देखील व्हिडिओ बनवला की डोपिंग टेस्ट नंतर हा सर्व परिणाम बकासूरवरती पडला। मात्र या सर्व बातम्या चुकीच्या आहेत, खोटारड्या आहेत। खरं तर बकासूरच्या नियोजनात काहीतरी फरक पडला असल्याची माहिती देखील समोर येत आहे। त्यामुळेच बकासूर सध्या डीममध्ये चालत आहे। आपल्याला माहितीच आहे की जेव्हा सर्जाची विक्री झाली त्यानंतर महिन्याभरासाठी सर्जा देखील अशा प्रकारे डीम पडला होता। तो देखील अनेक शर्यतीमध्ये मैदान जिंकू शकला नाही। मात्र एका महिन्यानंतर सर्जाने कमबॅक केला। आता त्याच प्रकारची परिस्थिती बकासूरबाबत घडताना पाहायला मिळते। त्यामुळे नियोजनात फरक आणि प्रत्येक मैदानामध्ये प्रत्येक बैल हा अयशस्वी होईल असं नाही। त्यामुळे कुठेतरी या चुकीच्या आणि खोटारड्या बातम्या ह्या थांबवणं गरजेचं आहे। तुम्हाला या संपूर्ण विषयावरती काय वाटतं, बकासूरबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। मनपूर्वक धन्यवाद।